हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला जे मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे तसंच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, कारण आमची जाती, बोली, भाषा, पेहराव, खानपान हे सगळं एक आहे, पण वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांना वेगवेगळं आरक्षण. मग असा भेदभाव का? आणि हा भेदभाव मिटला पाहिजे. आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला कोणाच्या समाजापासून हिसकावून घ्यायचं नाही, आम्हाला हक्काचं पाहिजे. आणि ही हक्काची मागणी करण्यासाठी आम्ही पूर्ण बंजारा बांधव जालना जिल्ह्यामधून कमीत कमी 10 ते 15 हजार तिथं पण थांबले लाखोच्या. आणि इथून पुढे आमची आवाज इथंच नाही थांबणार, तर आम्ही मुंबईला पण, आम्ही दिल्लीला पण आमची आवाज पोहोचवणार आहोत. आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, नवे तर बंजाराच्या झोपडी पासून खोपडी पर्यंत हे आरक्षणासाठी मागणी. बुजुर्गों का होश और जवानों का जोश हे बंजारा समाजामध्ये दिसून येते आणि हे दिसलंच पाहिजे. आणि आमचं हे हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार. अंबिका गोकुळ जाधव. दादा मला सांगा, काय मोर्चा आहे, तुमच्या मागण्या काय आहेत आणि आपण किती लोक आज या मोर्चामध्ये सहभागी आहात? या मोर्चामध्ये कमीत कमी 50,000च्या वरती नागरिक जमा झालेले आहेत बंजारा समाजाचे. आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्ही एसटी आरक्षण मध्ये येतो आणि जे 2 सप्टेंबरचा मराठासाठी GR काढला शासनाने, तो GR एका जातीसाठी न करता ते सर्व जातीसाठी तो लागू करावा. ज्या ज्या जातीच्या नोंदी आहे हैदराबाद गॅजेट मध्ये त्याप्रमाणे सर्वांना एसटी आरक्षण देण्यात यावं एवढी विनंती करण्यासाठी शासनाला हा मोर्चा काढलेला आहे. सुरुवात मंबादेवी पासून सुरुवात केली आणि अंबट चौफुलीला समारंभ होणार आहे मोर्चा. रतन कुमार नाईक. जालना समितीचे नियोजन पालन आपण करू. शेअर विनंतीचं सूचना आपण पालन करू ही हात जोडून नम्र विनंतीचं. जालना समितीचे आपल्याला सूचना जे सूचना पालन करू ही हात जोडून नम्र विनंतीचं. कृपया येतं कोई नानक्याचे कोई मोठेचे समाज शेती मोठोचं आणि समाज सारू आपण लढरेचा हेर सारू हात जोडून नम्र विनंती रे. मराठा समाजावर जो आंदोलन हो, मराठा समाजावर जे काही मोर्चा निघले उंदूर शांतता संयम आणि वो से मंत्री संत्री से वो हेड बेसन वो मोर्चारो नेतृत्व करते ते मोर्चा सह करते ते. एवढी तुमचे गोंधळ घालण्याचं जागे बेजा